बघा आता कोल्हापूर गोंदिया पुणे कोल्हापूर गाडी लागलेली आहे। गाडी म्हणजे 9:45 ला बरोबर टायमावर सुटेल कारण गाडी लागलेली आहे। मग काय करणार आहे? चप्पल घेतली। हा चप्पल घेतली। चप्पल घेतली। येस। सो बघा आता निघालो आहे आम्ही कुठे? कोल्हापूरला निघालोय आम्ही आता। आमची गाडी आलेली आहे। बघूया नितीन दादा आहे का? आणि येस आमचा माणूस आलेला दिसतोय। हे बघा 5 मिनिटात गाडी रेडी। चलो। तो बघा आता आहे आपण चिंचवड रेल्वे स्टेशन आणि नशीब चांगलं आहे अजून 7:30ची ट्रेन नाही गेलेली आहे। तर आता आपल्याला ती ट्रेन मिळणार आहे। ट्रेन म्हणजे लोकल 7:30 वाजताची जी लोकल होती लेट आहे। चला पटकन आता 5-10 मिनिटात ट्रेन येईल। चलो। चला पुढं थांबू बसायला जागा भेटला। तर का म्हणतो गर्दी बघा। इतरी गर्दी कमी आहे। सो जर्नी सुरू झालेली आहे आणि चिंचवडपासून आम्ही आलो होतो लोकलनी। अर्धा तास लागला। आता आहे आम्ही पुणे स्टेशनला। आता 4 नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार आहे। पुणे कोल्हापूर स्पेशल गाडी। सो 9:45ची आहे। आता जरा जाऊ मस्तपैकी जरा पुणे स्टेशन फिरू खाऊ काहीतरी आणि नंतर जाऊन प्लॅटफॉर्मवर बसूया। आणि बघा आता ही जी लागली आहे ना गाडी ही जाणार आहे मुंबईला डेक्कन क्वीन। आणि आता आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 4ला। पहिलं बॅग वगैरे मस्तपैकी सेट करू त्यानंतर जाऊया बाहेर स्टेशनच्या बाहेर जाऊया मस्त जरा काहीतरी खाऊया। 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती आता आपण चाललोय। इथंच लागणार आहे आपली गाडी आणि आता लागलेली आहे इथे पुणे अहमदाबाद। पुणे अहमदाबाद लागली इथं आणि एक 9:45 आहे आपली पुणे कोल्हापूर स्पेशल। सो आता बॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि बॅगसाठी 2 रखवालदार पण ठेवलेले आहेत आणि आम्ही चाललो आता जेवायला काहीतरी खायला मस्तपैकी काहीतरी खाऊया। सो बघा आता माझ्याबरोबर आहे रोशनी वहिनी आणि पप्पा। मस्तपैकी आता काहीतरी खाऊया पटकन पहिलं आणि पार्सल पण घ्यायचं आहे आणि गाडी पण बघू आपली गाडी कुठं लागणार आहे। म्हणजे 4 नंबरला लागते पण आपण एकदा रिकन्फर्म करणार आहे की 4 नंबरला लागते का। त्या साईडला आहे तिकीट काउंटर आणि इकडं आहे वस्तू आता काहीतरी खायचं आणि आतमध्ये आहे म्हणजे पूर्ण दुकान आहेत वेगवेगळे। बघा आता थोडंसं स्नॅक्स घेतोय समोसे वगैरे आणि त्यांना तिकडं छोले कुलचे खायचे होते सो तिकडं थांबलेत। चला आता तिथं पण जायचं आपल्याला। सो बघा आता मस्तपैकी छोले कुलचे आणि तिकडं बघा हिने काय मागितले हे काय? अच्छा कच्ची दाबेली सुद्धा आहे। अजून एक येते आणि एक राईस पण घेतोय म्हणजे जेवण भरपूर आहे बघ। सो नेहमीप्रमाणे छोले कुलचे
आता ते तिघं मिस करत असतील हे सगळं, पण जाऊ दे, आता त्यांना व्हिडिओमध्ये दिसेल सगळे. त्यांच्यासाठी आता पार्सल घेतोय आपण. सो आत्ताच अपडेट झालं आणि आता 4 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन नाही आली, तर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आहे. आता आम्ही परत चाललो प्लॅटफॉर्म नंबर 2वर. बघा आता कोल्हापूर, गोंदिया, पुणे, कोल्हापूर गाडी लागलेली आहे. गाडी म्हणजे 9:45 बरोबर टायमावर सुटेल, कारण ही गाडी लागलेली आहे. सो आता आपण पोचलो आपल्या कोचमध्ये S6ला आणि आपले सगळे तिकीट इथं आहेत आणि ओमकारचं फक्त तिकीट S5 मध्ये. जेवण करून ओमकार जाणार आहे तिकडं. आणि आता आपण चला जाऊया आपल्या ट्रेनमध्ये. सो आता मस्तपैकी बसलोय, सीट्स ॲडजस्ट केलेलं आहे. आणि आता मस्तपैकी जेवायला घेऊया, कारण की आपण जेवण केलं नव्हतं. सो आता बघा घरचं जेवण आणि थोडंसं बाहेरचं पण आणलेलं आहे. मेनू काय काय? बेसनची पोळी, पुरी पण आहे का? येस. काय केलं ओमकार? जेवताना समजून पुरी टाकली वाटते. बघा आता स्पेशल चटणी. आपणच ब्लर यायला लागलो. सो बघा आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे घेतलं होतं, जेवण केलं ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे. मस्त जेवण झालं आणि आता ट्रेन एकदम फुल फास्टमध्ये निघाली आहे. पुढच्या स्टेशनवरती थांबलं 5-10 मिनटं. त्यानंतर सातारा मार्गे जाणार आहे. आता झोपणार आहे, त्यामुळे काही स्टेशन वगैरे दाखवणार नाही. डायरेक्ट आमचं आपण कोल्हापूरला भेटू. चलो गुड नाईट. तर बघा आता सीट वगैरे व्यवस्थित आपण ॲडजस्ट केलं आणि वाजले जातात 10. हे बघा बड्डे गर्ल ट्रेनमध्ये बड्डे. आणि बघा आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे. पप्पा गेलेत आपल्या त्यांच्या सीटवरती आणि ओमकार इकडं वरती. चला आता जरा लुडो टाईम झालेला आहे. मस्तपैकी लुडो खेळूया, जरा टाईम जाईल आपला आणि त्यानंतर आपण जाणार आहे झोपायला. हो लुडो टाईम. अरे काय परत एकदा लुडो टाईम. आता चालू झालेला आपला गेम. ओमकार निळा, मी लाल, रोशनी हिरवा आणि वहिनी पिवळा असा गेम आहे. ओमकार बघ, बघ ना तू. आयुष्य सुंदर लवकर. मग आता हायच नाही ना रोशनी गेम मध्येच नाही. आणि मला वाटतं रोशनी आता हरणार आहे. चला आता झोपायचा टाइम झालाय आणि ओमकार स्नॅप टाकतोय रात्रीचे. आता वाजले 11:15 आणि आता आपण आहे लोणंद रेल्वे स्टेशनला. सो थांबली आता गाडीचा हल्ट 5 मिनिटं. मग तुझं स्टेशन कुठलं असणार आहे? सो ओमकार फायनली पोहोचलोय. थोडं नाही करू. हां भूक पण झालेली आहे. म्हणत होतो अंगावर घे. नाही मला काय नाही, मला काय नाही. मग आता उतरलोय. सो फायनली आता आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरला.
आणि ही म्हणत होती अजून 1 तास आहे 1 तास आहे त्यामुळे सगळे हा टाईम बघितला नसता का गेलो असतो परत पुण्याला. सो फायनली आता आपण पोचलो आहे मंदिराजवळ. आणि हे बघा हे मंदिर आहे. हा दरवाजा कुठला आहे नेमका रोशनी? उत्तर दरवाजा. राईट. हा उत्तर दरवाजाच्या जवळ पोचलेलो आहे. कार्यकर्ते सगळे आपले येस. ओके. सो फायनली आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला. सकाळी बरोबर 6:30 गाडी पोचली. ॲक्च्युली आम्हाला वाटलं थोडं लेट होईल पण बरोबर ऑन टाईम गाडी होती आणि रात्री समजलंच नाही कसं आम्ही लवकर पोचलो असं वाटलं. आणि आता चला यात्री निवास बघतोय आणि तिथे जाऊन मस्तपैकी फ्रेश होणार आहे आणि नंतर जाणार आहे मंदिरामध्ये. चहा वगैरे पिऊन घेऊया फटाफट. पिऊन आलं पहिल्यांदाच. नाही काय गरज नाही मला. आता ते कुठे टाइमपासून घेऊन ओल झालं तरी काय. सो मित्रांनो आत्ता आपण आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरमध्ये यात्री निवासमध्ये आपण थांबलेलो आहे. तर आपल्याला पर पर्सन 200 रुपये असं पडलेले. 1400 रुपये एकूण रूमचं भाडं झालेलं आहे. त्यामध्ये टॉयलेट वगैरे म्हणजे आतमध्ये पण आहे आणि कॉमनमध्ये पण आहे. सो आणि आपली जी ट्रेन होती पुणे कोल्हापूर स्पेशल ट्रेन होती जी ट्रेन नंबर आहे 01023 जी पुणे जंक्शनपासून स्टार्ट झाली आणि मध्ये जेजुरी वगैरे लोणंदला मी उतरलो होतो. 11:30 वाजेपर्यंत लोणंद वगैरे मध्ये पण आली आणि त्यानंतर 12:30 वाजता सातारा वगैरे केला तिने. त्यानंतर आम्ही झोपलो सगळे आणि बरोबर 6:30 वाजता कोल्हापूरला पोहोचली. सो बेस्ट ट्रेन आहे रात्रीची. 9:45ची ट्रेन आहे पुण्यापासून. आणि मी रेकमेंड करेन की म्हणजे ज्यांना कोणाला असा प्रवास नाही करायचा तर ते या ट्रेनमधून नक्कीच प्रवास करू शकतात. 9:45ला रात्री पुण्यावरून आहे. ती सकाळी 6:30 वाजता कोल्हापूरला पोहोचते आणि कोल्हापूरला आल्यानंतर इथं 20-20 रुपयामध्ये तुम्ही मंदिराच्या जवळ पोहोचू शकता. आणि आसपासमध्ये तुम्हाला यात्री निवास वगैरे भरपूर आहेत. सो पर पर्सन 200, 150, 300 जसं जसं आपण घेणार त्यावरती आपल्याला रूम्स पण अवेलेबल आहेत. सो चला आत्ता पुणे टू कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता इथून पुढं आपल्याला कोल्हापूरचं मंदिर वगैरे त्याचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ बघत राहा.